साठी मात्र टी शर्ट परिधान करून आपण मैदानामध्ये उतरायचंय. तो ना दिवेशला मात्र दिलं जाणार आहे. दिवेश उराडे ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. तो ना नरेश आणि आदेश ही जोडी आपण बघणार आहोत इन ऍक्शन मध्ये फलंदाजीसाठी. दोन ओपनिंग बॅटर म्हणून ज्यांची आपण बघणार आहोत एकटा पालघर संघाच्या माध्यमातून. आणि या जोडीवरती कारोमदार असेल, जिम्मेदारी असेल, जबाबदारी असणार आहे. कारण ज्या अनुषंगाने आपण बघितलं असेल तर कर्णधार ज्यावेळेस आले होते नाणेफेकीसाठी त्यावेळेस त्यांनी सांगितलं गेलं होतं की 5 षटकांच्या अखेरीस आम्ही 60 ते 65 धावा जमवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान हे मात्र असणार आहे ते म्हणजेच आदेश आणि नरेश या फलंदाजाचं. तर ते कितपत योग्य ठरणार आहे आणि किती धावांपर्यंत मजल मारणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर मॅच झालेल्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा. जेवण रेडी झाल्या आणि पुन्हा आपण या मॅचचा आस्वाद घेण्यासाठी पहिला जाऊन त्या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घ्या. त्यानंतर पुन्हा या मैदानामध्ये आपली जागा राखून ठेवा कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे गर्दी होताना बघायला मिळेल. तर सचिन गडक एक गोलंदाजीमध्ये दिग्गज बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. पहिल्या चेंडूवरती अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. स्वप्नील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चुकी झाली. त्या कारणास्तव निर्धाव चेंडूची सांगता होत मात्र या ठिकाणी हात खोलून ठेवलं पासून बांधून ठेवलं गेलं ते म्हणजेच नरेश चिपाट या फलंदाजाला. इथून खुला टप्प्याचा चेंडू इथून नक्कीच त्या ठिकाणी प्रकाश होते परंतु एकदा परिपूर्ण झाली. मेमे तू करत असताना कुठेतरी रोखून ठेवण्यात यश आलं होतं. इथून येणाऱ्या काळामध्ये हे दोन फलंदाज किती हवे ठरले जाणार आहेत हे मात्र खूप महत्वाचं ठरणार आहे. कारण ज्या अनुषंगाने भन्नाट फॉर्म मध्ये चाललेली ही जोडी त्या कारणास्तव मात्र कर्णधार यांच्यावरती जिम्मेदारी सोपवली गेली. तर आतापर्यंत संघर्ष करताना सचिन बघायला मिळतो. एक धाव तर नशिबाची स्कोर कार्ड वरती ऍड झाली. दोन हलक्याशा हाताने पुन्हा शेकअप बघायला मिळाला. कव्हर रिझर्व मध्ये ठिकाणी एकदा परिपूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला. 2 धावा परिपूर्ण झाल्यात. याला म्हणतात डिसिप्लिन क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण सचिन सारखा एक दिग्गज गोलंदाज आहे त्याच्या विरोधामध्ये खेळत असतानाची स्ट्रॅटजी बनवली गेली. त्याच्या या षटकामध्ये सांभाळून खेळण्याचा जो प्रयत्न राहिला गेला त्यावरती अप्रतिम कार्य करत असताना दोन्ही फलंदाज बघायला मिळतात आदेश आणि नरेश ही जोडी. इथून पाऊल बेचं पहिलं षटक आहे. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन काय अचूकरित्या चेंडूला हाताळणी केली गेली आणि फलंदाजाला कोणत्याच प्रकारचा रूम दिला जात नाहीये, जागा दिली जात नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. कारणास्तव तवसका बघितली गेली तर 4 चेंडूच्या करेस 3 धावा. इथून मिस टाइम स्ट्रोक आहे. शुभम भोईर चेंडूला फील्ड करेल नक्कीच सोपा झेल परिपूर्ण करेल. तद्वार आदेश नावाच्या वादळाला मात्र गोल्डन डकचा शिकार होत असताना यावं लागलं आता तंबूच्या आश्रयाला. तो ना शेवटचा अंतिम चेंडू असेल अप्रतिम त्या ठिकाणी डान्स बघायला मिळाला. लाईव्ह स्वरूपामध्ये सुद्धा आस्वाद घेत असतील. यावेळेस हलक्या हाताने पनिशमेंट केले गेलं त्या ठिकाणी एकदा परिपूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जातोय. डेंजर हेडकडे धावण्यापासून रोखत असताना किसन मात्र बघायला मिळाला आणि एक यशस्वी षटकाची या ठिकाणी समाप्ती होत असताना तेव्हा जर आपण तपासून बघितलं तर जाऊन पोहोचल्यात 1-4 अशी स्थिती आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. ती म्हणजेच एकता पाटील संघाची.
नवीन गोलंदाज प्रमोट केला जाणार आहे दुसरं षटक हाताळण्यासाठी. तद्वार घेऊयात छोटासा ब्रेक आणि लगेच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. तिथून कोणत्या संघ असेल जो मात्र यावेळेस प्लम मध्ये नक्कीच मांग केली गेली तर लाऊड अपील शुभमनच्या माध्यमातून शरीरयष्टीचा वेध जर नक्कीच घेतला होता. पंच दर्शवतात बाईच्या स्वरूपामध्ये ही संघर्षाची एक धाव स्कोरकार्डवरती ऍड होणार आहे. नक्कीच चौथा संघ कोणता असेल जो मात्र सुपर 4 मध्ये जाणार आहे आजच्या दिवसामध्ये. दोन हात करण्यासाठी जय बजरंग सातपाटी ब या संघाच्या विरोधामध्ये. इथून मिस टाइम स्ट्रोक आहे त्या ठिकाणी फायनल एरियामध्ये चेंडू जातो. शतरक्षक तर प्रकाश आहेत चेंडूला फील्ड करणार आहेत. तद्वर दोन धावा काही रोखू शकणार नाही आहेत आणि ही जोडी अप्रतिम शॉट सिलेक्शन दोघांच्या फळीमधून सुद्धा बघायला मिळणार आपल्याला. चांगली खेळी केली आणि नरेशला मैदानामध्ये टिकून राहणं खूप गरजेचं असेल. तर एकता पाटीलपाडा संघाला मजबूत स्थितीमध्ये धावा बनवायच्या असतील तर नरेश शेपटला मैदानात राहणं खूप गरजेचं असेल. यावेळेस चांगला चेंडू त्यावर सन्मानजनक या खेळ बघायला मला नक्कीच चांगल्या चेंडूचा सन्मान करणं तितकंच महत्वाचं असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये बघा मला चांगला चेंडू होता त्यावर सन्मानजनक फटका जरूर खेळला गेला होता परंतु अल्पेश ठाकरे त्या ठिकाणी होते. चेंडूला फील्ड केले गेलं एके धाव न येता निर्धाव चेंडूची सांगता. त्यावेळेस अप्रतिम फटका नक्कीच गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या कारणाचा चेंडू अडला जाणार आहे. तद्वार दोन धावा परिपूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जातोय आणि तीन धावा सुद्धा परिपूर्ण. धावसंख्या 3 फ्लाय होत असताना जाऊन पोहोचली जाते ती दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 10 या आकड्यावरती या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावा वरती अंकुश लावण्यामध्ये सचिन गडक या गोलंदाजाला यश आलं होतं. तदनंतर पुन्हा एकदा शुभमवरती अण्णामारी करत असताना दोन्ही फलंदाज बघायला मिळाले. 7 धावा आतापर्यंत जमवले गेलेत. त्यावेळेस ते जरा चेंडू पडल्यानंतर सरळ जाऊन विसावला जातोय तो म्हणजे यष्टीरक्षक स्वप्नील यांच्या हातामध्ये. तो या पॉवर षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे शिल्लक आणि ऑन स्ट्राईक वरती आपण किसनला बघतोय तो संघर्ष करतो आजच्या दिवसामध्ये. बॅकफूट वरती आहे पूर्णपणे कारण बॅटला अजून स्पर्श करत असताना एकही धाव आली नाही आहे त्यांच्या वेळेस. चांगला फटका बघायला मला थर्ड मॅन रिझनला चेंडू दन दन करत असताना स्वतः कर्णधार त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतायत. दोन धावा परिपूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठी धावले जात आहेत आणि तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट या 3 धावे धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळतात जाऊन पोहोचले गेले 15 या आकड्यावरती. अप्रतिम फटकेबाजी की ज्याच्या वेळेस मोठे फटके येत नाही आहेत त्यावेळेस डिसिप्लिन क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये बेसिक ह्याला न विसरता या धावसंख्या निर्माण करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश आल्या. पुन्हा एकदा नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होणार आहे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत सचिन गडक पुन्हा एकदा नक्कीच कारण यांना माहित आहे ही रणनीती झाकली गेली आहेत. इथून एखादा ब्रेक थ्रू जर मिळवण्यामध्ये या षटकामध्ये यश आलं तर नक्कीच वेऊर स्पोर्ट्स संघाचा पडा मात्र जड असणार आहे यात काही शंका नाही आहे. आतापर्यंत आदेशला मात्र तंबूची असला पाठवल्यानंतर एक बाद 13 अशी स्थिती मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये ती म्हणजेच एकता पाटीलपाडा या संघाची 12 चेंडू मध्ये 13 धावा जमवण्यामध्ये यश आलंय एकता पाटीलपाडा संघाला. इथून स्वप्नील कोणती चुकी करणार नाही सॉफ्ट डिसमिसल सोपा झेल फलंदाज की सेंटरला फेल येतोय तंबूच्या आसऱ्याला.
परतून त्यासाठी प्रमोट केले गेले होते. ती कामगिरी मात्र पहिल्या चेंडूवरती अचूकरित्या बजावली गेली. तो चांगला प्रहार तर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तद्वार एकच धावे व्यतिरिक्त काहीच मिळणार नाहीये. कारण ज्यासाठी मात्र सचिन गडगेला आणलं होतं गोलंदाजीवरती आणि तेच कार्य पहिल्या चेंडूवरती यशस्वीरित्या पूर्ण करत असताना बघायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती किसन सारख्या एका फलंदाजाला बॅकफूटवरती पाठवत असताना मात्र बाद करण्यामध्ये यश आलं. तून चेंज ऑफ द पेस फुलटो चेंडू त्यावरती नक्की ज्यावेळेस विद्या मनस्थितीमध्ये असताना एक धाव परिपूर्ण झाली आणि नरेशला अचूकरित्या माहिती आहे येणाऱ्या षटकामध्ये मला हाणा मारी करायची आहे. त्यासाठी माझं विकेट खूप महत्त्वाचं आहे आणि तीच स्ट्रॅटर्जीज आखली गेली असेल या षटकामध्ये आणि त्याच्यावरती चालत असताना आतापर्यंत धावा जर आपण बघितल्या तर 15वरती जाऊन स्थिरवल्यात. तर खुलवा टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा परिपूर्ण ठिकाणी लॉंग रिझर्व प्रकाश चेंडूला फील्ड करणार आहेत. इथून काय घडलं जात आहे परंतु नक्कीच चांगला चेंडू गॅदर करू शकला नाही. इथून डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच या ठिकाणी महेंद्रला यावं लागलं असतं तंबूच्या अस्त्राला. परंतु तसं काही घडलं नाहीये. एकच धाव्यावरती नरेशने मात्र चांगली कॉलिंग बघायला मिळाली. कारणास्तव एकच धाव्यावरती रोखलं जातं. तो खराब स्थितीमध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं असेल तर ज्याप्रमाणे मात्र कुठेतरी संघ फसला गेला होता. झेबद्रांग सातपाटी बद संघ त्याला वेगळ्या हत्येचं कार्य मात्र दिवेशने केलं होतं. तशाच प्रकारे या सामन्यामध्ये कोण विघ्नहर्ता ठरणार आहे हे सुद्धा आपण बघणार. अजून एकदा परिपूर्ण दुसऱ्या धावेसाठीचा संघर्ष. इथून दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण झाली आहे. संघर्षाच्या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होणार आहेत. त्या ठिकाणी इथून चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना की षटक संपुष्टामध्ये आला. त्या ठिकाणी 18 चेंडू आणि 18 धावा जमवण्यामध्ये मात्र यश आलं गेलं. ते म्हणजेच एकदा पडेल संघाला इथून अजून येणाऱ्या उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शेष असणार आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवण्यामध्ये यश येणार आहे एकदा पडेल संघाला हे सुद्धा बघणं तितक्यात महत्त्वाचं ठरेल. जास्त टीम मीटिंग करायची नाही आहे प्लीज. लगेचच कोणता गोलंदाज असेल त्याला प्रमोट करायचं आहे. इथून नवीन गोलंदाज आलाय. तर इथून नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली गेली प्रकाश यांच्या पहिल्या चेंडूवरती. मात्र यावेळेस चांगला प्रहार तर आहे. शुभम चेंडू खाली आहेत परंतु चुकी झाली गेली आहे. इथून या चुकांसाठी माफी नसेल कारण फटका तर चांगला लागला होता परंतु अंतर तितका गाठू शकला नाही. महेंद्र हिच्या फळीमध्ये आपण बघितलं असेल तर एक धाव त्या ठिकाणी चुकी झाली आणि मागच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल तर महेंद्र यांमध्ये शेवटच्या षटकामध्ये षटकार मारत असताना एक मजबूत स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवलं होतं. त्याच फलंदाजाचे यावेळेस सेल सोडला गेलाय आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या षटकामध्ये किती भारी पडणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्याचा प्रत्युत्तर देत असताना मात्र ज्या मुलाला संधीचं सोडणं करू शकेल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. नरेश संघर्ष करतोय. चांगला फटका त्या ठिकाणी एकदा परिपूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी बंबल झाले. इथून क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली आहे. त्याच कारणासह एक धावेचं दुसऱ्या धावेत रूपांतर आणि या चोरट्या धावा घेण्यामध्ये नरेश नक्कीच माहीर आहे. इथून 2 धावा परिपूर्ण होत असताना धावसंख्या पुढे सरसावल्या गेला जाऊन पोहोचले गेले 21 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे या षटकातील प्रकाश यांच्या. इथून जरा 40 ते 50 धावांपर्यंत एकदा पाठीपाडा संघ मजल मारली जाते तर मॅच मध्ये रंगत येणार आहे. तो चांगला फटका मिस टाइम स्ट्रोक जरी असला तरी बनेश चेंडूला फील्ड करणारा त्यावर एक धाव परिपूर्ण.
अजून 2 चेंडू शिल्लक असतील आणि तोच फलंदाजाला ज्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी झेल सोडला गेला आणि संधी निर्माण करून दिली होती तोच फलंदाज ऑन स्ट्राईक वरती महेंद्र चिपाट्याला बघतोय संघाचा कर्णधार. पण डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न राहिला गेला परंतु इथून काय झालं निर्धाव चेंडूची सांगता तो शरीरापासून दूर ठेवलं जात आहे. किड्स आउट स्विंग अप्रतिमरित्या बघायला मिळतो ज्याप्रमाणे नक्कीच डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला त्याला ओळखलं गेलं रीड केलं गेलं फलंदाजाला आणि तदनंतर चेंडूला डिलिव्हर. पुन्हा एकदा यावेळेस सॉफ्ट डिसमिसल सोपा झेल फलंदाज महेंद्र ठरला फेल बॅक टू दी डगआउट गॉन. डीजे तर इथून डावा जर आपण बघितले गेला तर जाऊन अवघ्या पोहोचल्यात 22 या आकड्यावरती. इथून शेवटचा आणि अंतिम षटक असेल शेवटच्या आणि उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे त्या ठिकाणी धावसंख्या जर आपण बघितली गेली तर जाऊन विसरले अवघ्या 22 या आकड्यावरती. इथून नरेश अजूनही मैदानामध्ये परंतु अजून एकही मोठा फटका आला नाहीये आणि एकही चौकार षटकार या इनिंग मध्ये आला नाहीये तर या षटकामध्ये तो येईल का यावेळेस चांगला फटका तर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करणार त्याचबरोबर एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न राहिला गेलाय 2 धावा सहजरित्या पूर्ण. इथून धावा निर्माण करणं खूप गरजेचं असेल मॅच मध्ये राहणं खूप गरजेचं असेल ते म्हणजेच एकता पाटीलपडा संघाला आणि संघर्ष काय असतो हे मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करताना नक्कीच गोलंदाज बघायला मिळाले त्या कारणास्तव धावा मोठा निर्माण करण्यात यश नाही आला. तो नक्कीच स्वेअर चेंडू एक्स्ट्रा स्वरूपातली ही धावा यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय दांडी 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 गुल नरेश येतोय बॅक टू दी डगआउट. इथून पूर्णपणे नक्कीच कचाट्यामध्ये सापडला गेलाय तो म्हणजेच एकता पाटीलपडा संघ बघायला मिळतोय. धावा काही येत नाहीयेत सातत्याने निर्धाव चेंडू आणि विकेट्स मात्र तंबूच्या आसऱ्याला येत आहेत. धावसंख्या आतापर्यंत 25 वरती स्थिरावली गेली आहे आणि येणारे चेंडू असतील या शेवटच्या अंतिम षटकामधील 4 नवीन फलंदाज गेलेत प्रत्येक. इथून जरा प्रत्येकने एखाद 2 षटकार चौकार आले तर मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळेल. इथून कोणता संघ असेल जो मात्र 2 हात करताना बघायला मिळेल. इनेक्शन मध्ये सेमीफायनल 2 मध्ये तुमची जय बजरंग सातपाडी बस संघासमोर हे सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तर या सामन्यानंतर ब्रेक दिला जाणार आहे तदनंतर सेमीफायनल 1 ला सुरुवात होईल. त्या ठिकाणी 2 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी सज्ज होतील. माई मिंटागर डे विरोधात RCC सिरगाव अ या 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला बघायला मिळेल सेमीफायनल 1 मध्ये. तर जे पण खेळाडू वर्गाने जेवणाचा आस्वाद घेतला नसेल भोजनाचा आस्वाद घेतला नसेल तर जेवण रेडी आहे आपण जाऊन जेवणाचा आस्वाद घेऊ शकता आणि पुन्हा एकदा या मैदानामध्ये हजेरी लावू शकता. तर अल्पेश चांगली गोलंदाजी साकारतोय. एवढा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू राहिला जातोय त्या ठिकाणी विपुल चेंडूला फील्ड करेल तर एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना
जाऊन पोहोचली जाते ते म्हणजे 26 आकड्यावरती. इथून कंजूशी गोलंदाजी कशी असावी याचा अप्रतिम उदाहरण मात्र पेश केलं गेलं आणि जो निर्णय मात्र राहिला गेला प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर त्याच्यावरती पूर्णपणे यश जे मात्र असेल ते आलंय गोलंदाजी करणाऱ्या टीमला अर्थातच वेवर स्पोर्ट्स या संघाला. तो ना एज मात्र लागले गेले त्या ठिकाणी परेश चेंडूला फील्ड करणार आहेत त्यातवर एकच जाव येणार आहे. मजबूत स्थिती आपली पूर्णपणे छाप हे गोलंदाजाने सोडली गेली आज मैदानामध्ये त्या कारणास्तव मात्र एकदा पडल्यापडा हा संघ पूर्णपणे बॅकफूट वरती बघायला मिळतोय. इथून चांगला चेंडू इथून चांगला चेंडू आहे परंतु एकच धावे तर काहीच मिळणार नाहीये. इथून पूर्णपणे बॅकफूट वरती संघ बघायला मिळतो कुठेतरी चुक्या झाल्या त्या कारणास्तव तर धावा जर आपण बघितल्या तर 28 वरती जाऊन पोहोचल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील या चेंडूवरती किती धावा जमवणार आहे मिस्टर प्रणित. अप्रतिम चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं त्याचा चाणाक्ष रीतीने की यष्टीरक्षण बघायला मिळालं आणि निर्धाव चेंडू जे सांगता होत असताना मात्र धावचीच्या स्वरूपात प्रत्येकाला बाद व्हावं लागतं. शेवटच्या चेंडूवरती सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये हे विकेट्स गमवावी लागले गेले त्या ठिकाणी धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलं. 5 षटकाच्या अखेरीस 28 धावा आणि 29 धावांचं आव्हान मात्र ठेवलं जात आहे ते म्हणजेच वेवर स्पोर्ट्स संघासमोर. तो ना वेवर स्पोर्ट्स संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण खेळाडू कक्षामधूनच मैदानामध्ये उतरायचं आहे. तर 30 चेंडू आणि 28 धावांचं आव्हान.
जाणार आहे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत 30 चेंडूंमध्ये अवघं 29 धावांचं आव्हान ठेवलं जातं आणि ते सुद्धा रोखलं जाऊ शकतं. फक्त अचूकरित्या गोलंदाजी होणं खूप गरजेचं असेल. कारण या स्पर्धेमध्ये 30 चेंडूमध्ये 32 धावा रोखण्यामध्ये यश आलं होतं. ते म्हणजेच एकटा सुभाषनगर भैया संघाला तशाच प्रकारची गोलंदाजी जर राहिली गेली तर नक्कीच विजयश्री संपादन करू शकते. यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी पॉइंट्री जर सरळ चेंडू दन 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 करत जात असताना मात्र नक्कीच चौकार गेलाय. पहिल्या चेंडूवरती प्रतिभेचं स्वागत केलं जातं. कुठेतरी जर प्रयत्न झाले असते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तर नक्कीच झेल परिपूर्ण झाला असता. पहिल्या चेंडूवरती आदर लागला गेला असता परंतु असं काही घडलं नाही. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज प्रदीप याचं मात्र स्वागत केलं जातं. चौकारानिशी धावसंख्या आपण बघितली तर स्कोर कार्ड वरती 4 वरती धाव लावली आहे. भन्नाट स्टार्ट मिळवून दिली गेली आहे. पहिल्या दिवसाप्रमाणेच इथून बॅटची एज गली रिझर्व मध्ये महेश चिपाट आहेत. चेंडूला फील्ड करतील तद्वार एक धाव परिपूर्ण. इथून ऑन स्ट्राईक वरती शुभम या युवा खेळाडूला आपण बघणार आहोत. त्याने सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपली छाप सोडली गेली. क्षेत्ररक्षण असेल गोलंदाजी असेल फलंदाजीच्या जोरावरती परंतु आज महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण योगदान देणं खूप गरजेचं असेल. तो ना फटका तर चांगला आहे. प्रॉपर टायमिंग प्रॉपर इलिव्हेशन सहित चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क यावेळेस आलाय शुभम नावाचा ब्रँडेड षटकारचा. पुन्हा एकदा चेंडू हव्यामध्ये प्रणित चेंडूला फील्ड करणार आहेत. सोपा झेल परिपूर्ण करणार आहेत आणि शुभमच्या खेळाला लावणार आहेत पूर्ण विराम. ऑन मच ओके प्रदेवने प्रत्युत्तर देत असताना शुभमला तर पाठवलं गेलं तंबूच्या असलेला धावा जर आपण बघितल्या तदभर तर जाऊन पोचले गेलेत 11 या आकड्यावरती. इथून जरा निर्धाव चेंडू आले विकेट्स घेणं खूप महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे एकटा पाटील आपल्या संघासाठी कारण धावा तर कशा येत आहेत इथून नक्कीच बाईची एक धाव चोरटी धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होईल. इथून चुकी झाली गेली आणि त्या कारणास्तव तर धावा बघितले तर जाऊन पोहोचले गेले 12 आकड्यावरती. इथून हार्ड हिटर सचिन गडक इथून ऑन स्ट्राईक वरती गोलंदाजी अप्रतिम अचूक रित्या हाताळले गेले कंजूशी गोलंदाजी आणि तदनंतर आले फलंदाजीवरती. पहिल्या चेंडू फेस करत असताना 4 धावांसाठी पाठवलं गेलं त्या चेंडूला. तदनंतर इथून शेवटचा अंतिम चेंडू प्रदीप याच्या गोलंदाजीमधील चांगला चेंडू तितकाच कडक प्रहार यावेळेस कव्हर रिझर मधून क्लिअर केलं जात आहे आउट ऑफ द पार्क 4. खेळाडू प्लीज आपण मैदान सोडायचं नाहीये. चेंडू पुरवले जाणार आहेत.
तर महिंद्राला स्वतः कर्णधार ज्या ठिकाणी धावा जर आपण बघितल्या तर जाऊन विसावले गेल्यात 16 या आकड्यावरती. इथून अवघ्या 13 धावांची गरज असणाऱ्या येणाऱ्या उर्वरित 24 चेंडूंमध्ये विजयासाठी ती मात्र गरज असणार आहे, ती म्हणजेच 13 धावांची 24 चेंडू आणि 13 धावांची गरज. तर इथून जर कंजूशी गोलंदाजी केली गेली, मिडल ओव्हर जर हाताळली गेली तर नक्कीच मॅच मध्ये रंगत येणार आहे. परंतु तद्वार खराब चेंडू राहिला गेला. डायरेक्ट हिटचे संकेत प्रयत्न सुद्धा राहिले गेले संतोष यांच्या माध्यमातून. आणि धावसंख्या वाईट स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना एकूण या 2 धावा स्कोर कार्डवरती आमच्या ऍड होणार आहेत. त्या ठिकाणी धावा जाऊन पोहोचणार ते म्हणजेच 18 या आकड्यावरती. इथून अवघ्या 11 धावा विजयासाठी स्विच हिटचा प्रयत्न सक्सेसफुल आणि सरळ फेकून दिला गेला आउट ऑफ द पार्क. सचिन नावाचा हा आलाय षटकार 6. तो विजयापासून अवघ्या 5 पावलं दूर असेल, तो म्हणजे ते विवर संघ बघायला म्हणतोय. चांगला चेंडू यावेळेस सन्मानजनक फटका त्याने बघायला मला. खराब चेंडू जो हाताळले गेले गोलंदाजाच्या माध्यमातून त्याला मात्र आउट ऑफ द पार्क नक्कीच पाठवलं गेलं होतं. त्यानंतर यावेळेस चांगला चेंडू राहिला गेला, त्यावर सन्मानजनक फटका मात्र बघायला मला. फलंदाज सचिनच्या माध्यमातून काही खेळ राहिला गेलाय या सीझन मध्ये, या हंगामामध्ये, या स्पर्धेमध्ये मात्र ज्याप्रमाणे प्रभावित केले गेले ते अप्रतिम अचूकरित्या. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला गेला, तो म्हणजेच विपुल यांच्या माध्यमातून एक सोपा झेल परिपूर्ण करत असताना त्या ठिकाणी प्रथमेश बघायला मिळाला. 4 धावांची गरज आहे विजयासाठी, जवळजवळ 4 पावलाच लांब असेल, तो म्हणजेच तर इथून नवीन फलंदाज गेला स्वप्नील. त्या ठिकाणी जर थोडंसं मनोबल खच्चीकरण झालं गेलं सर्व खेळाडूंचं एकट्या पाटीलपाडा संघाच्या, कारण धावा जर 40 ते 45 राहिल्या असत्या तर मॅच मध्ये राहिला असता आणि तिथून मात्र मॅच मध्ये रंगत आली असती. परंतु 30 चेंडूंमध्ये अवघे आपण बघितलं तर 29 धावा जमवल्या गेल्या. एवढे चांगला प्रहार तर प्रणित चेंडू खाली आलेत, चांगला जज त्या ठिकाणी करताना बघायला मिळालं. बॅक टू बॅक दुसरा झटका सुद्धा लागला जातोय, तो म्हणजेच वेव्हर स्पोर्ट्स संघाला ऑन हॅट्रिक वरती यावेळेचा महिंद्रा गोलंदाज. म्हटलं होतं नुकताच जर 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारू शकले असते तर या मॅच मध्ये जे कलाटणी ते पूर्णपणे वरचढ ठरत असताना बघायला मिळाले असते, परंतु तसं काही घडलं नाही. एक भन्नाट स्टार्ट जे मिळवून दिली गेली त्याच्यावरती आतापर्यंत वेव्हर स्पोर्ट्सचा संघ अवघ्या 4 धावांपासून दूर आहे. संख्या 25 वरती जरी स्थिरावली गेली असली तरी अजून 3 विकेट्स तंबूच्या अक्षर पाठवण्यामध्ये यश आलं आणि ऑन हॅट्रिक वरती मात्र महेंद्र चिपाटा गोलंदाज बघायला मिळतोय. पाचवा चेंडू असेल षटकातील ऑन हॅट्रिक. यावेळेस नवीन फलंदाज प्रकाश गेलेत, तो बॅकफुटवरती जाऊन हलक्या हाताने दिशा दिली गेली. त्या ठिकाणी शतरक्षक किसन आहेत चेंडूला फील्ड करतायत, तद्वार एक धाव काही रोखू शकणार नाहीये. दोन शेवटचा अंतिम चेंडू असेल षटकातील तर सचिन आपल्या स्टाईलनेस फिनिश मात्र चेंडू वरती करेल का. स्वीट शीटचा प्रयत्न राहिला गेला, वर फुल टोल चेंडू फुल टोल वसूल सरळ पाठवून दिलेला 4 धावांसाठी विजयाचा शिक्का मुर्तब करणारा हा चौकार आलाय आणि चौकारच्या मदतीने विजयी झाला, तो म्हणजे वेव्हर स्पोर्ट्स संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवला गेलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वेव्हर स्पोर्ट्स. वेव्हर स्पोर्ट्स कॉंग्रॅच्युलेशन्स. तर तितकाच कौतुक पाटीलपाडा संघ आजच्या दिवसात मात्र तुमचा खेळ काही झाला नाही तर कारणास्तव पराभूत व्हावं लागलाय या सुपर 8च्या सामन्यामध्ये.
इथून नक्कीच सुपर 4 मध्ये प्रवेश झाला वेव्ह स्पोर्ट्स संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर प्लेअर ऑफ द मॅच ठरतो मिस्टर सचिन, ज्याने मात्र 20 धावा जमवल्या आणि 2 विकेट्स महत्वपूर्ण आपल्या नावावरती नोंदवले गेले. तोच सचिन ठरला तर प्लेअर ऑफ द मॅच. नक्कीच हँडशेक करून घ्यायचं.